नमस्कार, मी डॉक्टर सुरुत पत्की। आज आपण थोडक्यात जाणून घेऊया काही प्रेग्नन्सीमधील गैरसमजुतींचा। तर गैरसमज क्रमांक 1 म्हणजे अनेक पेशंट्सना असं वाटतं की पहिल्या तिमाहीमध्ये डोक्यावरून आंघोळ करू नये, त्यांनी बाळामध्ये काहीतरी व्यंग निर्माण होईल। ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। आपण आपले आधीचे रुटीन आहे तसे प्रेग्नन्सीमध्ये देखील सुरू ठेवू शकता। त्याचा कोणताही तोटा आपल्याला किंवा आपल्या बाळाला होत नाही। गैरसमज नंबर 2 म्हणजे आम्ही ज्या प्रेग्नन्सीमध्ये आयर्नच्या टॅबलेट्स दिल्या जातात, जे आईचं रक्त वाढावं म्हणून असतात। काही ठिकाणी असा गैरसमज प्रचलित आहे की आयर्नची गोळी घेतली की बाळ हे कृष्णवर्णीय होतं। ह्याच्यामध्ये सुद्धा कुठलंही तथ्य नाही। बाळाचा रंग हा आपण घेतलेल्या मेडिसिन्समुळे बदलू शकत नाही। अनेक ठिकाणी केशराचं दूध देखील प्यायला देतात की त्याच्यामुळे बाळ हे आपलं जास्त उजळ होईल। ह्याच्यात सुद्धा कुठलंही तथ्य दिसून आलेलं नाही। गैरसमज क्रमांक 3 म्हणजे आईने जर हेडफोन्स लावून गाणी ऐकली प्रेग्नन्सीत तर बाळावर परिणाम होतो। ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। आपण लिमिटेड रेंजमध्ये किंवा दिलेल्या सेफ व्हॉल्यूम्समध्ये जर हेडफोन लावून गाणी ऐकली तर त्याचा कुठलाही बाळावर तोटा होत नाही। उलट आईच्या रिलॅक्सेशनसाठी आणि मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी म्युझिक हा सर्वोत्तम उपाय आहे। गैरसमज क्रमांक 4 म्हणजे ग्रहण किंवा अमावस्या असेल त्यावेळी घराच्या बाहेर पडू नये, असा एक समज आपल्याकडे पूर्वापार प्रचलित आहे। ह्यामध्ये अनेक प्रकारचे सायंटिफिक स्टडीज देखील झालेत आणि ते जे असणारे किरण आहेत त्याचा कुठलाही वाईट इफेक्ट आईवर किंवा बाळावर होत नाही, हे वारंवार सिद्ध झालंय। त्यामुळं होतं असं की जर आईला काही तक्रार होत असेल आणि नेमका तो ग्रहणाचा दिवस निघाला तर ते मेडिकल केअर घेण्यासाठी दिरंगाई करतात। हे जास्त हानिकारक आहे। ग्रहण हे आपल्यासाठी हानिकारक नाही। 5वा गैरसमज म्हणजे आईला ॲसिडिटी होत असेल तर बाळाची हेअर ग्रोथ होत असते, असं एक घरातले काही ज्येष्ठ लोक म्हणतात। ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। बाळाची हेअर ग्रोथ आणि आईची ॲसिडिटी ह्याचा कुठलाही संबंध दिसून आलेला नाही। उलट ॲसिडिटी किंवा इतर तशा पद्धतीच्या तक्रारी होत असतील तर लवकरात लवकर उपचार घेणं हे आवश्यक आहे। आपल्या अजून काही गैरसमजुती असतील तर कमेंट्समध्ये कळवा, आम्ही त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।